चांगलाय नाही पावटा. वय पण मेथीची भाजी करायची होती ना. वय मेथीचीच करायची होती. अगं पण आपण पावटा खायचाय म्हणून मग जितू भाऊजींनी रानात पावटा आणून दिला. हा आमच्या यांचं काहीतरीच असते बघा मध्येच. असू दे ग. हे बघ, एक तर आपा कधी काही मागत नाहीत. हे करा आणि ते करा असं त्यांचं काय बी नसतंय. जे असेल ते गपगुमान खात्यात. अगं आज त्यांना वाटलं असेल पावटा खायचा म्हणून. वय ग, तुला काय वाटलं? तू काही गायब झालीस वय? नाही ते वय ना, मग या बसा जरा इथं आणि कामाला हातभार लावा. काय झालं गावभर फिरून? अगं यास्मिनकडे गेलते. आणि त्या जयडीनं नोट्स काय ठेवायला दिल्या नाहीत? कसल्या नोट्स हो? अगं जयडीनं तिच्या जुन्या नोट्स दिल्यात मॅडमना. तेच बघत होते यास्मिनकडे. बघायला दिलेत वय. मला वाटलं अभ्यासाला दिलेत. बघत होते म्हणजे अभ्यास करत होते. आणि शितले, त्या जयडीकडनं जर अभ्यासाचं काय तर शिक. मैत्री कर तिच्या संगट. होय, नाना काय सांगतात काय? कायम चांगल्यांची संगत करावी, हुशार लोकांबरोबर राहावं. पण ह्योच विचार जैडीने केला म्हणजे अगं म्हणजे जैडीने बी ठरवलं की हुशार माणसाची संगतच करायची. तर मग हिच्या संग मैत्री कोण करल? काके म्हणजे मी हुशार नाही वय? अगं तसं नाही, आपला अभ्यासाबद्दल चाललंय की नाही म्हणून म्हटलं. नुसतं रिझल्ट लागू दे मग बघ तू. शितले, अगं काय पहिली बिली येणार आहेस का काय? तुम्ही काय माझ्यावर टायमिंग लावलंय काय? गप्पे, टायमिंग लावलंय काय म्हणे? शितले, पण तू गमतीत घेऊ नको. त्या जयडी संग खरंच मैत्री कर. जरा चार चांगल्या गोष्टी शिकून घे तिच्याकडनं. होय ग. पण अक्का, खरंच जेडी चांगली पोरगी आहे बरं का. वय अशीच मैत्रीण पाहिजे तुला, जिच्या नादानं तुझा अभ्यासात मन तरी लागल. का रे इकडे का बोलवलेस? बोलायचं मला. अरे काय चाललेलं आहे का तुमचं? हा, तू मग अशी विक्या बाजूला घेऊन गेला बोलायचं म्हणून, आता तू बाजूला घेऊन आलायस. काय चाललंय तुमचं? विक्या काय म्हणला? ते विक्या काय म्हणला ते राहू दे, तुला काय म्हणायचं ते सांग. नाही नाही, आधी सांग विक्या काय म्हणला. अरे सुमित रूम मध्ये आलाय ना म्हणून सावत्र म्हणून सांगत होता. मी पण हेच म्हणतोय आणि तेच सांगायचं होतं तुला की इथून पुढे मोबाईलवर बोलता येणार नाही. चुकून जर त्याला कळलं तर सगळ्यांनाच घरी जायला लागेल. हा, मग आपण बाहेर जाऊन बोलूयात की. इथं रूमवर बोलायचं नाही म्हणून सांगितलंय आणि तू जा बाहेर बोलायला, म्हणजे बाहेरच्या बाहेर घरी घालवतील. असं अचानक फोन करणं बंद कसं करायचं? नोटीस फिरवतोस का फोन बंद करणार आहे म्हणून? अरे तसं नाही, म्हणजे आता फोन करणार नाही म्हणून सांगायला तरी पाहिजे ना. मी आईला सांगितले हॉटेलच्या कामासाठी बाहेर चाललोय म्हणून. अरे तू सांगितलंयस, मला सांगायला नको शितलीला. ते आता रविवारी बघ काय असेल ते. रविवारी? अरे पाशा, रविवार किती लांब आहे का? तोपर्यंत काय काळजी करायला माहिती ती. बघ फक्त एक फोन करतो तिला. हा नाही नाही, एक नाही ना अर्धा नाही. अरे अर्धा नाही, बघ एक छोटासा फोन करतो आणि तिला सगळं सांगतो. अरे
जयडीनं दिलेल्या नोट्स म्हणजे गाईडगतच आहेत की. एक बी खाडाखोड नाही काय नाही. लिहिलंय का टाईप केलंय ते बी कळना. एवढं भारी अक्षर कसं काय असू शकते. घरची म्हणतात तशी जयडी भारीच आहे. सगळं काम जमतंय तिला. घरकाम, स्वयंपाक, अभ्यास. नाहीतर आपण एक बी काय धड नाही. सगळीच जयडीचं कौतुक करतात. पण अक्का खरंच जेडी चांगली पोरगी आहे बरं का. वय अशीच मैत्रीण पाहिजे तुला, जिच्या नादानं तुझं अभ्यासात मन तरी लागल. यास्मिनला असं वाटतंय की जयडी माझ्या आणि आजाच्या मध्ये येते. म्हणून तर यास्मिन जयडीवर चिडून नसेल ना. होय तसंच असेल. नाहीतर यास्मिनला जर खरंच जयडी चुकीची वाटत असती तर तिनं स्वतःहून सांगितलं असतं. असा विषय निघाल्यावर बोलली नसती. काय ग शितले? हा काय नाही, एवढा विचार कशाचं करतेस? अभ्यासातच की. चांगलाय चांगलाय, कर. हं? काय रे तू काय एवढं शोधतोयस? कोण मी वय? अगं ती जित्याने तो वय ठेवली होती ती शोधतो या हिशोबाला लागायची होती. तू कर अभ्यास, मी बघतो. काय ग शितले? अगं अक्षर सुधारलंय की तुझं. हे काय माझं अक्षर नाही काय, जयडीचं आहे. तिच्याच नोट्स आहेत. तरीच म्हंटल एवढं मोत्यासारखं अक्षर कस काय तुझं? आणि काय ग तिच्या नोट तू कशाला घेऊन बसलीस? तुझ्या वर्गात नाही ना ती? नाही, तिच्या जुन्या नोट्स आहेत, अभ्यासासाठी दिल्यात. हा कर कर, चांगला अभ्यास कर. तू काय टेन्शन घेऊ नकस. मी काय नापास होत नसते. माझ्याकडे गुड लक आहे. कोणाचं? कुणाचं? अरे माझच की. मीच स्वतःला गुड लक दिले म्हणून आपण काय नापास बिपास होत नसते. चांगलं केलंस. शितले ती जेडी कायम पहिलीची ती ना? होय एवढी हुशार आहे. होय.